हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे आपण आज बघणार आहोत की आपल्याला जीन्सची जी आहे ती फिटिंग कशी करायची आहे. म्हणजे आपल्याला हाईट वगैरे जर कमी करायची असेल, आता ही जी खालची फिनिशिंग आहे ती आपली सेम कशी दिसली पाहिजे, तर आपल्याला इथे बघायचं आहे की आपल्याला ही जी फिनिशिंग पाहिजे आहे तशीच असली पाहिजे आणि आपली हाईट पण कमी झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला हा जो खालचा जो पार्ट आहे आपला राऊंडवाला जो स्टिच केलेला आहे तो कट करायचा आहे. आणि इथे मार्किंग आपल्याला किती कट करायचे आहे जीन्स हाईटला, तर आपण दोन्ही पण पॅन्टला मार्किंग करून घेणार आहोत. मला एवढं कट करायचं होतं आणि आपली ही जी वरची आहे 1 इंच तेवढी हाईट आपल्याला कमी करायची आहे. तर आपल्याला जेवढी हाईट कमी करायची आहे तेवढं आपण कट करून घेणार आहोत. आणि हे बघा, आता आपल्याला एवढी हाईट कमी करायची आहे तर आपण हा पार्ट इथे कट करून घेणार आहोत की आपल्याला एवढी हाईट आपली कमी होणार आहे. याच्यामध्ये आपली अर्धा इंच प्लस पण होणार आहे. म्हणजे आपला जो पहिला आपण कट केलेला आहे तो भाग लागणार आहे. याची म्हणजे लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या हिशोबाने हाईट कमी करू शकता. तर मला एवढी कमी करायची होती, तर मी हे दोन्ही पण साईडचे कट करून घेतलेला आहे. जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे झाल्याच्यानंतर आपण जे पहिले कट केलेलं होतं बॉटम खालचं पॅन्टचं, तर ते घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपली याची जशी फिनिशिंग आहे तशी येत नाही परत कितीही म्हटलं तरी. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे. तर आता आपण इथे काय करणार आहोत, ही जी लाईन टू लाईन जे आहे ते इथे व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. म्हणजे पॅन्टची लाईन आणि इकडचं जे आहे ते बरोबर व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. तर आपण इथे काय करणार आहोत, एक कोणताही भाग तुम्ही उलटा करू शकता आणि एक सरळ ठेवायचा आहे. तर मी खालचं जे बॉटम आहे ते उलटं करून घेतलं आणि पॅन्ट जी आहे ती सरळच ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला इथून एकमेकावरती ठेवून इथे अटॅच करायचं आहे. म्हणजे जसं आपण कट केलं होतं तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपण याच्यावर पूर्ण स्टिच मारणार आहोत. आता कपडा थोडासा जाड असल्यामुळे थोडं हार्ड जाईल, तर ते लक्षात घेऊन आपल्याला स्टिच मारायची आहे. ज्याने कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, की जे कोणी नवीन आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून द्या, की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता इथे आपण या पद्धतीने स्टिच मारून घेणार आहोत. सगळ्या गोल राऊंड साईडने आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायचं आहे. थोडी स्टिच व्यवस्थित मारायची आहे. थोडंसं जाड कपडे असल्यामुळे की थोडं हार्ड जातं, तरी आपल्याला व्यवस्थित इथे स्टिच मारून घ्यायचं आहे. ती मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे लॉक करायचं आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्या इथे बघू शकता तुम्ही, अगदी पहिल्यासारखीच फिनिशिंग येते आणि लक्षातही येत नाही की आपण इथे एक्स्ट्रा म्हणजे हे केलेलं आहे, कटिंग केलेली आहे. आपली पहिली जशी फिटिंग आहे तशीच दिसून येते एकदम छान पद्धतीने. तर आपल्याला दुसरं पण तसंच करायचं आहे सेम. जसं आपण पहिल्यासारखं केलं की आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत आणि हे जे आहे राऊंड सर्कलमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. असं आतमध्ये टाकून आपल्याला एक कोणताही भाग तुमचा म्हणजे वरचा जो भाग आहे तो आपण उलटा केलेला असतो स्टिच करताना. बरोबर लाईन टू लाईन घेऊन आपल्याला स्टिच मारायची आहे. जशी मी त्या पॅन्टला मारली तशीच मी या साईडला पण इथे मारून घेणार आहेत. जसं आपण सेम हे करून घेतलं मागच्या पॅन्टला मारलेलं आहे तसंच सर्कलमध्ये पण आपण इथेच मारून घेणार आहोत. तर आपल्याला एकदम छान पद्धतीने इथे पॅन्ट रेडी होऊन जाते आपली. तर आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत आणि जशी पहिली मारली तशीच मी इथे स्टिच मारून घेणार आहेत. याच पद्धतीने एकदम सोपी आणि एकदम छान ट्रिक आहे की जेणेकरून तुमच्या जीन्सला पण स्टिच मारायला हार्ड जाणार नाही आणि तुमच्या जीन्सची फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने राहून जाईल. तो तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने इथे पॅन्ट रेडी झाली आहे आणि फिनिशिंग पण एकदम छान आलेली आहे. असं वाटतही नाही की आपण हाईट कमी केलेली आहे. तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.